देशाच्या राजकारणात सध्या एक नाव प्रचंड चर्चेत आहे. ना मोठी सभा, ना झेंडे, ना पारंपरिक पक्ष कार्यालय. तरीही सोशल मीडियावर करोडो लोकांचं लक्ष वेधून घेणारी ही चळवळ म्हणजे कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP. 2026मध्ये अचानक इंस्टाग्राम, एक्स, यूट्यूब आणि रेडिएटवर व्हायरल झालेलं हे नाव आता देशभर चर्चेचा विषय बनलं आहे. ही खरंच राजकीय पार्टी आहे का, की तरुणांच्या नाराजीचं डिजिटल आंदोलन, की फक्त मेम कल्चरचा मोठा स्फोट? हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. CJPची सुरुवात एका वादग्रस्त वक्तव्यानंतर झाल्याचं सांगितलं जातं. सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट, बेरोजगार युवक आणि सरकारवर टीका करणाऱ्यांना कॉकरोच म्हणाल्याच्या आरोपानंतर हा शब्दच आंदोलनाचं प्रतीक बनला आणि मग सोशल मीडियावर सुरू झाला एक भन्नाट ट्रेंड. मे भी कॉकरोच, कॉकरोच आर्मी, डिजिटल क्रांती असे हॅशटॅग काही तासातच देशभर ट्रेंड होऊ लागले. जेन झी म्हणजेच नव्या पिढीने या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सपोर्ट दिला. कारण CJP फक्त राजकारण करत नाही, तर मेम, स्टेअर आणि रोस्ट कल्चरच्या माध्यमातून व्यवस्था, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि राजकीय ढोंगीपणावर थेट प्रश्न उपस्थित करते. या चळवळीमागे नाव समोर आलं ते अभिजित दिपके यांचं. सोशल मीडिया आणि डिजिटल कॅम्पेनिंग क्षेत्रात सक्रिय असलेले अभिजित दिपके अचानक देशभर चर्चेत झाले. त्यांनी स्वतःला पारंपरिक राजकारणी म्हणून नाही, तर डिजिटल व्हॉइस ऑफ यूथ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला आणि याच गोष्टीने लाखो युवक त्यांच्याकडे आकर्षित झाले. CJPची सर्वात मोठी ताकद ठरली ती इंस्टाग्राम रील्स. फक्त 30 सेकंदाच्या रील्समधून सरकारवर टीका, व्यवस्थेवर व्यंग आणि युवकांच्या फ्रस्ट्रेशनला शब्द. यामुळे ही चळवळ प्रचंड वेगाने व्हायरल झाली. काही दिवसातच लाखो फॉलोअर्स आणि नंतर कोट्यावधी व्ह्यूज. विविध रिपोर्टनुसार CJPच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या काही काळातच अनेक मोठ्या राजकीय पक्षांच्या ऑफिशियल पेजेसपेक्षाही जास्त गेल्याचा दावा करण्यात आला. याचमुळे BJPपेक्षा सोशल मीडियावर मोठा पक्ष अशी चर्चा रंगली. मात्र हा दावा अधिकृत सदस्य संख्येवर आधारित नसून सोशल मीडिया एंगेजमेंटवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. पण सोशल मीडिया युगात फॉलोअर्स हीच ताकद बनत चालली आहे, हे CJPने दाखवून दिलं. आजचा युवक भाषणांपेक्षा रील्स जास्त पाहतो, सभांपेक्षा मेम्स जास्त शेअर करतो आणि हॅशटॅगमधून आंदोलन करतो. हीच बदलती मानसिकता CJPने ओळखली. या चळवळीने अनेक गंभीर मुद्दे पुन्हा चर्चेत आणले. बेरोजगारी, पेपर लीक, महागाई, शिक्षण व्यवस्था, भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया सेन्सॉरशिप हे विषय युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात रिसोनेट झाले. त्यामुळे CJP फक्त मेम पेज राहिली नाही, तर अनेकांसाठी फ्रस्ट्रेशन व्यक्त करण्याचं माध्यम बनले. काही लोक CJPला जेन झी रिव्होल्यूशन म्हणत, तर काही जण याला फक्त इंटरनेट ट्रेंड म्हणत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते ही चळवळ निवडणुका जिंकू शकेल की नाही हे वेगळं, पण युवकांचा डिजिटल राग किती मोठा आहे हे मात्र CJPने स्पष्ट दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे या चळवळीमध्ये पारंपरिक राजकीय भाषा कमी आणि इंटरनेटची भाषा जास्त दिसते. मेम्स, डार्क ह्युमर, स्टेअर, रोस्ट व्हिडिओज, रिॲक्शन क्लिप्स याच्या माध्यमातून CJP लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि म्हणूनच ही चळवळ पारंपरिक पक्षांपेक्षा वेगळी ठरते. काही सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सर्स यांनीही CJPला फॉलो केल्याच्या चर्चांमुळे क्युरिओसिटी आणखी वाढली, तर काही ठिकाणी या चळवळीवर टीकाही झाली. कारण स्टेअर आणि राजकीय व्यंग यामधील सीमा अनेकदा धूसर होत असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. दरम्यान काही सोशल मीडिया अकाउंट्सवर कारवाई झाल्याच्या चर्चांनंतर CJP समर्थक अधिक आक्रमक झाले. त्यांनी डिजिटल फ्रीडमचा मुद्दा उपस्थित केला आणि सोशल मीडिया हीच नवी लोकशाही असल्याचा दावा केला. एकीकडे पारंपरिक राजकीय पक्ष सभा आणि रॅलींमध्ये व्यस्त असताना दुसरीकडे CJPने फक्त मोबाईल स्क्रीनच्या माध्यमातून लाखो युवकांपर्यंत पोहोचण्याची ताकद दाखवून दिली. आता प्रश्न असा, ही फक्त काही दिवसांची व्हायरल लाट आहे की भविष्यातील डिजिटल राजकारणाची सुरुवात? कारण आता निवडणुका फक्त मैदानात लढल्या जात नाहीत, त्या इंस्टाग्रामवरही लढल्या जातात. हॅशटॅगमधून नरेटिव्ह तयार होतो आणि रील्समधून मतं बदलतात आणि मेम्समधून सत्तेला प्रश्न विचारले जातात. कॉकरोच जनता पार्टीने हे वास्तव देशासमोर आणलं आहे. आजची तरुण पिढी फक्त प्रेक्षक राहिलेली नाही, ती आता क्रिएटर आहे, क्रिटिक आहे आणि इन्फ्लुएन्सरसुद्धा आहे. म्हणूनच CJP ही फक्त पार्टी नाही, तर सोशल मीडिया युगातील बदलत्या राजकीय संस्कृतीचं प्रतीक बनत चालले आहे. ही एक डिजिटल चळवळ आहे. अभी आप सुबह उठते ही देख रहे होंगे कि हमारे फॉलोअर्स अब बीजेपी से भी ज्यादा हो चुके हैं। बीजेपी को इतने 8 मिलियन फॉलोअर्स लगाने में बनाने में 14 ईयर्स लग गए थे। इन्होंने ना जाने कितने करोड़ों रुपए फूके हैं इसमें।
तो अब हमारा नेक्स्ट टारगेट है कि कुछ भी करके हमें बीजेपी के फॉलोअर्स कम करने हैं, क्योंकि ये वो लोग हैं जिन्होंने तुमसे तुम्हारा फ्यूचर छीन लिया है, तुमसे तुम्हारी जॉब्स छीन लिए। आज इनके कारण तुम्हारी लाइफ खराब है। तो जितने भी लोग हैं, जितने भी लोग इस मूवमेंट में शामिल हुए हैं, उन सभी का काम है कि अभी के अभी बीजेपी को अनफॉलो करो। उन्हें बता दो कि अगर वो तुम्हारे लिए जॉब्स प्रोवाइड नहीं कर सकते, अगर वो नीट पेपर लीक पर उनके एजुकेशन मिनिस्टर को रिजाइन नहीं करवा सकते, और अगर वो सीबीएसई के स्टूडेंट से रीचेकिंग की फीस भी बच्चों से ही ले जिसकी गलती सीबीएसई की थी, तो उसके लिए अब उन्हें भुगतना पड़ेगा। तो जितने भी कॉकरोचेस अभी इस लाइव को देख रहे हैं, वो तुरंत बीजेपी के अकाउंट पर जाकर उन्हें अनफॉलो कर दिए।